मग याच भक्तीच्या अनुषंगानं जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाची भूमिका आपण त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करू. मला सांगा, मग भक्ती ही अतिशय श्रेष्ठ आहे महाराज. मग त्या भक्ती ही भक्ती कशाला म्हणायचं नेमकं? भक्ती भक्ती म्हणजे काय? आता एवढा प्रपोगंडा खूप मोठा चालला नाही का, 2-2, 3-3 कार्यक्रम भरपूर चालले. लक्षात घ्या, भक्तीचं स्वरूप की नाही. मग भक्ती म्हणजेच काय? त्या भक्तीचा अर्थ काय? ज्ञानोबारायला विचारलं मला. ज्ञानोबारायांनी सांगितलं, सहज स्वरूप स्थिती तया नाव भक्ती. ज्ञानोबारायांनी सहज जी स्वरूपानं प्राप्त झालेली आहे तिला भक्ती म्हणलेली आहे. आणि ज्ञानेश्वरीत एक ओवी फार गोड दिलेली आहे. माऊली लक्षात हे रवी तिजी ना चौथीत पहिली ना सरती माझी सहज स्थिती भक्ती नाम. ज्ञानोबा फार गोड बोलले. काय सहज स्थिती याला ज्ञानोबा काय म्हणले? भक्ती म्हणले. लक्षात घ्या. अजून सांगू, गुरुवारी महाराज म्हणायचे की भक्ती म्हणजे काय? देवाशी विभक्त नसणं ही भक्तीची. देवाशी विभक्त नसणं म्हणजे भक्ती. आचार्यांना विचारलं भक्ती म्हणजे काय? आद्यगुरु शंकराचार्यांनी विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथात त्याचं थोडं उत्तर दिलेले. मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरे वगैरे यशी स्वस्वरूपानुसंधान भक्ती नित्य भिधीयते. आचार्यांनी मोक्षाला भक्ती म्हणलेले, ज्ञानोबारायांनी सहज स्थितीला भक्ती म्हणलेले. म्हणजे महाराज तुमची भक्ती जर करायची आम्हाला तर आमचा संसार सोडावा लागेल नाही का? मला सांगा, गुरुवारी महाराज म्हणायचे की आता आपण बद्रीनारायणला समुद्रातून किंवा नाही का इकडे तिकडे प्रवास करतोच ना आपण, जगन्नाथपुरी द्वारकेला. त्या समुद्रातून प्रवास करत असताना मला सांगा, त्या नावेत बसतो आपण. कशात? नावेत बसतो. मग आता नाव पाण्यात न्यायची नाही, नावेत पाणी येऊ द्यायचं नाही. नावच पाण्यात न्यायची नाही, नावेत पाणी येऊ द्यायचं नाही. नावेत पाणी येऊ द्यायचं नाही. मग तसा संसार करायचा नाही असं नाही. काय? संसाराची आसक्ती ठेवायची नाही. विठ्ठल हे थोडे जड शब्द वाटत असतील. नाथ बाबाला विचारलं, महाराज तुम्ही सांगा ना भक्ती कशाला म्हणलेले? नाथ महाराजांनी सांगितलं, अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता, भक्ती नामची तत्वता. नाथ महाराजांनी सांगितलं, जिथं अखंड देवाचं भजन चालतं ना त्याला भक्ती म्हणा. तुकोबारायला विचारलं, तुम्ही कशाला भक्ती म्हणता? तुकोबारायांनी सांगितलं, संकल्पावी माया संसारा, संकल्पावी माया संसारा, संकल्पावी माया संसाराची, हमारी माया संसाराची. हे थोडा भक्ती आवडते देवा, हे थोडा भक्ती आवडते देवा, हे थोडा भक्ती आवडते देवा, हे थोडा भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया
भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची माया संकल्पित करणं हीच थोर भक्ती. जगद्गुरु तुकोबरायांनी आपला अनुभव सांगितलेला आहे.